बघा इथं सगळे कार 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 दाखवते. असला भारी व्ह्यू आहे ना. 1 2 3. राम राम मंडळी, मी तुमची लाडकी दिशा आणि आज आम्ही निघालो आहे एका खास प्रवासाला. आम्ही पहिले जाणार आहे नारायणपूरच्या दत्त मंदिराच्या दर्शनाला आणि तिकडून थेट मांढरदेवीची काळूबाई. तर हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर नक्की हा व्लॉग एंडपर्यंत बघा. भेटूया पुढं. बाय. आता 10:30 वाजले आहेत आणि आता आम्ही रस्त्यात आहोत. आजचा व्लॉग पूर्ण प्रवासाचा होणार आहे, तर थोड्या वेळात भेटूया. बाय. गाईज, प्लॅनमध्ये थोडं चेंज झालं आहे. आम्ही पहिलं चाललो आहे मांढरच्या काळूबाईला आणि तिकडून आम्ही जाणार आहे नारायणपूरच्या दत्त मंदिराला. आता आम्ही थोडं इथं आलो आहे, थोडं ते गाडीचं करायसाठी, की लांबचा प्रवास. तर नवरात्रीत आणि पौर्णिमेला काळूबाईला खूप गर्दी असते आणि नेमकी आज पौर्णिमा आहे, तर आज खूप गर्दी असणार आहे. तर ब्लॉग नक्की बघा पुढं. बाय. आम्ही आता 15 ते 17 किलोमीटर कंप्लीट केले आहेत. आता कात्रज घाट जवळ आला आहे, तर आणि आता म्युझिक वगैरे ऐकतोय, ट्रॅव्हलिंग चालू आहे पुढं. तर गाईज आता घाट चालू झालेला आहे बघा. हा आहे कात्रज घाट आणि हा थोडा डेंजर घाट पण आहे, वाकडा तिकडा आहे. हा थेट आहे, सरळ आहे, वाकडा तिकडा आहे. तर तिथं असं दगड वगैरे कोसळतात, इथं बिबट्या निघतोय, एकदम असं वेगळंच घाट, मॉडर्न आहे. आणि भेटूया पुढं. बाय. You don't frighten. Guys, this is a Bonda. भूकले लागले म्हणून खिचडी खायला लागलोय आणि हा व्ह्यू कसला भारी आहे बघा. टोल नाका आला आहे. तुम्हाला कधी पण टोल नाक्याच्या इकडे ना असं हे पेरू वगैरे भेटेल तर नक्की काय, एकदम टेस्टी असतो. आता आम्ही पण खातोय. हा, मग किती लांब आहे? 2 पूल गेल्यावर राईटला आहे ना, लेफ्टने ठेवू ना मग गाडी. खालनं वळायचं ना. चला, धन्यवाद. आता आम्ही आलो आहे भोर या गावात. बघा कुठं जायचंय? गाईज, आता आम्ही इकडं थांबलो आहे. थोडं पाय दुखत होते म्हणून. आणि या साईडला आता आम्ही आहे भोर मध्ये, नाही मांढर गावामध्ये, मांढर गावामध्ये आता आम्ही. तर थोड्या वेळातच भेटूया. बाय. गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पौर्णिमेला इथं लय गर्दी असती. आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे बघा. सगळे कारच भरलेले आहेत, कार, टेम्पो, रिक्षा, असं पूर्ण भरले पूर्ण. आज लय गर्दी असणार आहे, कामात का होणार आहे. गाईज, आम्ही आलोय भोरच्या घाटाकडून, कारण की वाईचा घाट बंद आहे, थोडं रोडचं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे म्हणून. आणि या साईडला तर रोड एवढा डेंजर आहे बघा, पूर्ण असे खड्डे 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 तसंच चाललोय आम्ही. आता आम्ही घाटात आहे. माझ्याकडे एक ट्रिक आहे, जर तुमची गाडी खाली चालली असेल ना, तर गाडी आहे ना अशी झिकझॅक घेऊन जायची, अशी 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 वर चढती गाडी. जर तुम्ही स्ट्रेट घेऊन गेलो तर ती परत अशी खाली येणार. जर तुम्ही असं असं घेऊन गेलो तर ती वर चढणार. ट्रिक. गाईज, वरच्या साईडला तुम्हाला लाईन दिसत असतील ना, ते रोड आहे. इथून दिसत नाहीये पण ते रोड आहे. ट्राय करते बघा, लाईन आहेत ना, ते रोड आहेत. तिकीट भेटेल तुम्हाला 10 रुपयाला.
गाईस तुम्हाला स्पॉट दाखवते, एक लय चांगला स्पॉट आहे इकडं. आता लय जवळ आहे आम्ही इथून. किती पप्पा किती लांब आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर फक्त. लय जवळ आलोय आम्ही. 2 किलोमीटर. त्यावेळेस लय लवकर आलो. ओनली 1 2 किलोमीटर. थांबा तुम्हाला दाखवते, कसला भारी व्ह्यू आहे ना. 1 2 3 बघा हा रोड, इथून आम्ही आलोय. पुढे नको जाऊ. हे बघा फोटो ट्राय करतोय काढायचं, पण लय घाण फोटो निघायला लागलाय. पण आता आम्ही चाललोय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं ट्रॅफिक खूप जास्तच आहे. अजून पण ट्रॅफिकमध्ये अडकलं. तर मी एवढ्या वेळात तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देते या मंदिराबद्दल. समुद्र सपाटीपासून याची उंच सुमार 4650 फीट आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई गावात आहे. काळूबाई ही लाखो भाविकांची कुलदेवीत आहे. 40 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला महाबळेश्वर भेटेल, तर तिथं पण तुम्ही जाऊ शकता, विजिट करू शकता. हे मंदिर 400 वर्षाहूनही अधिक जुने आहे असे सगळे म्हणतात, आणि आहे पण. एवढी ट्रॅफिक आहे ना बघा इथं, सगळे कार ही आपली रिक्षा. तर आता आम्ही चाललोय बर्फी घ्यायसाठी. इकडची बर्फी फुल फेमस आहे, आणि पेढा मी तुम्हाला नंतर दाखवेन, जर झालं तर बर्फी दाखवते. आम्ही पेढा वगैरे घेतलाय, तर चाललोय. पप्पा पुढे गेले मला सोडून, चालत चाललोय. तर गाईज आम्ही तिकडे महाग गाडी लावली आहे, लय गर्दी आहे म्हणून आम्ही इथून चालत चाललोय. गाईज एंट्री अशी आहे, साईडला सगळे स्टॉल्स वगैरे आहेत. चाललंय आम्ही पुढं. इथून तुम्ही प्लेट वगैरे घेऊ शकता, ज्यात पूजाचं सगळं सामान असते. आणि एंट्री चाललं पुढं घ्यायचं सामान वगैरे. मग आम्ही वर जाऊन बसणार आहे. आणि मी हे सांगायचं विसरले की मावशी ते सगळे पण आल्यात, बट त्यांनी मागं ट्रॅफिकमध्ये अडकल्यात, जिथं आम्ही अडकलो होतो. तर त्यांनी थोड्या वेळात येतील, आम्ही वर जाऊन बसणार आहे. तर आम्ही तिकडून हे ताट वगैरे घेतलं आणि चप्पल वगैरे तिकडे काढली. आता आम्ही चाललोय वरच्या साईडला. हनुमान मंदिर आहे. तिथं एवढे शिडे आहेत ना, थकले मी चालून. तर गाईज इकडं आता लाईन आहे बघा. तर लाईनमधनं आपल्याला असं जायचं आहे. मग आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते, मग इथं करून वगैरे मग इकडून असं निघू शकतो. मला वाटलं की तिथून फक्त असं थोडंसंच आहे, बट बघ पूर्ण हे मग इथून असं. हा मी आतमध्ये आलोय. ते आहे ना इथं तेल वगैरे टाकतात नावाने. तर गाईज तर तुम्हाला दाखवते. आता आम्ही दर्शन करून आलोय. त्या साईडला बघा सगळे लोक. कंटिन्यू हवा आहे.
बाबा खाली जायचंय त्या साईडला पण गर्दी आहे. इकडे आहे ना गाडी बंद पडल्यात म्हणून अजून जास्त ट्रॅफिक व्हायला लागली आहे. क्लच वायर डायरेक्ट तुटल्यात नाही गाड्यांचे म्हणून एवढी गर्दी. गाईज आलेत हे एकदम लास्ट मोमेंटला. इकडं माकडे आहेत. बापरे भीती वाटती का खायला. गाईज बघा तिकडं वर पण आहे. खाले बघा फॅमिली आपली. हा मग फॅमिली आता कुठे आहे तू? गाडीची फोटो आहे. माकडे दोन झूम का नाही होत तुमचं फोन. आम्ही इकडे थांबलो आहे वडापाव घ्यायसाठी आणि चहा घ्यायचा. तिकडून तिकडे रिक्षा आहे बघा. इथं घेतोय चहा तिकडून. आम्ही आलोय आता नारायणपूरला. आवाज येत नाही तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आलो आहे नारायणपूरच्या दत्त मंदिराला. तर तिथं हे चालले होते गाणे म्हणून मला बोलता आलं नाही. आता आरोपण आहे सोबत. तर आता तिथलचे दर्शन झालं. आता आम्ही आलो इकडं. तर भेटूया पुढं. बाय. वाज बसलं. गाईज तुम्ही इकडं आल्यावर तुम्हाला इकडचा महाप्रसाद पण भेटेल. या साईडला महाप्रसाद आहे. या साईडला मंदिर आहे. तर तुम्ही या साईडला जाऊन महाप्रसाद वगैरे घ्या. आणि इकडं भाज्या वगैरे पण विकतात. आणि इथं कमी प्राइसेसमध्ये भाज्या आहेत. भाज्या वगैरे पण घ्या चांगल्या चांगल्या. कारण की शेतातल्या भाज्या भेटतात. तर गाईज आता आम्ही महाप्रसादच्या इथं आलो आहे. हे बघा त्या साईडला महाप्रसाद वगैरे भेटतो. तर तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता, खाऊ शकता. तर गाईज आम्ही दोघं आता इथं बसलोय टाइमपास करत. काय किती लोक खाणार आहे का? मी पण खाणार आहे गाईज. तर तुम्ही आलो की तुम्ही पण इकडं प्रसाद खाऊन जावा. आणि अजून इथं पेढा भेटतो. तुला भारी पेढा भेटतो. तो पण खाऊन जावा. म्हणजे घेऊन जावा. तू पण खा. हार पण भेटतो. तो देवाला घालून जावा. स्वतः नका घालू. देवाला घाला. आणि अजून बस तेवढंच. मिनी ब्लॉग पण येणार आहे गाईज. बघा तुम्ही नक्की बघा. आणि या साईडला बघा आता इकडं बाबा आहे. त्यांनी चौघं जाऊन घेऊन येणार आहेत. आणि आम्ही इथं खायला बसलोय.
बोलले होते तो पेढा त्याला खाऊ वाटायला. तर काय ब्लॉग तिथेच एंड झाला. आम्ही आलो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि झोपलो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.